हॅलो गाईज, वेलकम टू फॉरेक्स बडीज. सगळ्यांचं फॉरेक्स बडीजमध्ये स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चेक करणार आहे की आपण दुबईला आलो आहे. सो इथे काय काय कॉन्सेप्ट आपण कव्हर करणार आहे किंवा काय काय नवीन एक्सपिरियन्स तुम्हाला शेअर केले जाणार आहेत. एक शॉर्ट व्हिडिओ राहील. त्याच्यामध्ये पुढचे 40 ते 45 दिवस आम्ही इथं काय करणार आहे आणि तुम्हाला नक्कीच ह्याच्यामध्ये काय शिकायला भेटेल किंवा तुम्हाला ह्याच्यातून तुमचा काय आउटपुट आहे या गोष्टींबाबतीत आपण थोडंसं डिस्कस करूयात. सर्वप्रथम आम्ही इथं फक्त आणि फक्त फिरायला आलेलो नाहीत. आपण इथं आलेलो आहोत काहीतरी नवीन एक्सप्लोर करायला, नवीन माइंडसेट घेऊन नवीन बिझनेसच्या थोडंसं शोधात आपण इकडे आलेलो आहेत. तर बऱ्याच गोष्टी होतील, की त्या बिझनेसमध्ये आम्हाला जशा पद्धतीने रिक्वायरमेंट पडेल किंवा एखादा वेंडर लागेल, तर नक्कीच आपल्या ग्रुपमध्ये जो कोणी त्या नवीन बिझनेसशी रिलेटेड एखादा शॉर्ट बिझनेस करत असेल, तर ते आम्हाला वेंडर म्हणून काम करू शकतात किंवा नक्कीच तुमच्यासाठी पण काही ना काहीतरी नवीन अपॉर्च्युनिटीज आम्ही आणत राहू. सो सध्या हे बघा ओव्हरऑल जर विचार करायला गेलं, इथं जी लाईफस्टाईल आहे ती खूप फास्ट आहे. म्हणजे आपण जे पुण्यात किंवा मुंबईमध्ये जो विचार करतो, की मुंबईमध्ये पण तुम्ही जर कधी फिरला असाल किंवा जे जे आपले क्लायंट्स मुंबईचे आहेत, तुम्हाला नक्कीच माहीत असेल, की मुंबईमध्ये लाईफ किती फास्ट आहे. दिवस कसा गेला कळत नाही किंवा कामं इतके फास्ट होतात, की म्हणजे लाईफ खूप फास्ट आहे इन शॉर्ट. सो इथं जे लाईफचं स्पीड आहे किंवा इथं जी जगण्याची स्टाईल आहे, ती त्याच्यापेक्षा फास्ट आहे आणि खूप फास्ट आहे. इथे कसं आहे माहिती आहे का? तुमचा जरी कसलाही खराब माइंडसेट असला, तरी इथे येऊन डेव्हलप होतोय. म्हणजे जर एखाद्याच्या मनात असेल, की "अरे यार, आपण काहीच करू शकत नाही. आपण आयुष्यात काहीच केलेलं नाही अजून." किंवा "काय आपण काही केलं तरी आपण काय गरीब म्हणूनच मरणार आहे." असं जर कुणाच्या डोक्यात असेल, तर त्याने एकदा इथं दुबईला येऊन 4 दिवस राहून बघावं. इथं प्रत्येक माणूस आहे. म्हणजे इथे अफगाणी लोकं आहेत, इथं बांगलादेशी लोकं आहेत किंवा इथं इतर फॉरेन कंट्रीजमधले लोकं आहेत, मेक्सिकोचे लोकं आहेत किंवा यूएसमधले लोकं आहेत, यूकेचे लोकं आहेत, युरोप खंडातले लोकं आहेत, श्रीलंकेची माणसं आहेत. प्रत्येक देशातला माणूस आहे. इंडियामधले तर लयच जण येऊन बसले तिथं. सो प्रत्येक देशाचा इथं माणूस तुम्हाला बघायला भेटतो, जो की वैयक्तिक त्याचं त्याचं काम करत राहतो आणि त्याच्या स्पीडनं पळत राहतो. ज्याला काहीच करायचं नाही, त्याला लाज वाटून ते माणूस काम करायला चालू होते. कारण की त्याला असं वाटतं, की बाबा अरे, हा पण काम करतोय, मग आपण का नाही काम करायचं? सगळेच त्यांच्या त्यांच्या कामात बिझी. इथं कोणाला भांडायला वेळ नाही, कोणाला आर्ग्युमेंट करायला वेळ नाही, कुणाला म्हणजे डिस्कस लोकं करतात, पण नॉन प्रोफेशनल गोष्टीवरती अजिबात कोण डिस्कस करत नाही. ह्याच्यामुळे होतं काय, तुमची डेव्हलपमेंट होती आणि फ्लोमध्ये तुम्ही पण थोडंफार पैसे वगैरे कमवायला चालू होतात. तर हा एक मेजर बेनिफिट आहे, की इथल्या लाईफस्टाईलच्या स्पीडमध्ये आपण वाहत्या प्रवाहात निघून जातो. जसं की आपण बघा, आपण फॉरेक्स मार्केटमध्ये आपण म्हणतो, की यू-एस-डीमध्ये सगळ्यात जास्त लिक्विडिटी आहे किंवा यू-एस-डीमध्ये सगळ्यात जास्त फ्लो आहे किंवा ट्रान्झॅक्शन सगळ्यात जास्त होतात. आपण बघा मेजर पेअर्स, क्रॉस पेअर्स बघतो. त्याच्यामध्ये कसं असतं, की मेजर पेअर्समध्ये समजा यू-एस-डी अवेलेबल आहे एखाद्या करन्सी पेअरमध्ये. सो मूव्हमेंट फास्ट असते. तर मित्रांनो, हे तुमच्या लाईफला यू-एस-डी सारखं काम करेल. जस्ट लाइक यूएस डॉलर, की तुम्ही जर यू-ए-ई किंवा अशा कंट्रीजला जर तुम्ही कनेक्ट झालात किंवा इथं जर तुम्ही राहिलात किंवा कशाही पद्धतीचं तुम्ही जर इथं काही हालचाल केला, इंडियात बसून कुठलाही बिझनेस करा, इथं काही प्रॉब्लेम नाही. इम्पोर्ट एक्सपोर्ट असेल किंवा एखादा वेंडरशिप असेल किंवा तुम्ही काहीतरी इथं सप्लाय करताय किंवा इथनं घेऊन इंडियामध्ये विकताय, इम्पोर्ट एक्सपोर्टमध्ये देतं ते किंवा सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये तुम्ही काय मोडताय, रिअल इस्टेटमध्ये जाताय. कसंही करा तुम्ही. आता ChatGPT केले तरी 100 व्यवसाय तुम्हाला भेटून जातील. सो तुम्ही काहीही करा. ही जी सिटी आहे किंवा ही जी कंट्री आहे पूर्ण युनायटेड अरब एमिरेट्स, ही जी कंट्री आहे, ही तुमच्या लाईफमध्ये यू-एस-डी सारखं काम करेल, एक स्पीड देण्याचं काम करेल. ओव्हरऑल हा व्हिडिओ फक्त मार्केटशी रिलेटेड नाहीये. एक ओव्हरऑल व्ह्यू तुम्हाला देण्यात येणार आहे, की बाबा इथं आम्ही 40-45 दिवस एवढे दिवस राहून करणार काय? तर आता कंटेंट वगैरे क्रिएशन तर कंटिन्युअसली चालूच राहील. म्हणजे प्रत्येक जण येऊन कंटेंट क्रिएट करतच. पण फक्त कंटेंटपर्यंत आम्हाला सीमित राहायचं नाहीये. आमचा व्ह्यू हा आहे, की आपण आपल्या लोकांसाठी इथनं जाताना काय घेऊन जाऊ शकतो. ऑफकोर्स मी तुमच्यासाठी काय चॉकलेट्स आणत बसणार नाहीये आणि एवढ्या सगळ्या क्लायंट्सला आपण चॉकलेट वाचायचं म्हणजे ते पण थोडंसं अवघडच ठरेल, नाही का? सो मुद्दा हा आहे, की आपण अपॉर्च्युनिटीज तुमच्यासाठी काय घेऊन येऊ शकतोय का? किंवा इथं अशी काही रिक्वायरमेंट आहे का, जी तुम्ही इंडियामधून फुलफिल करू शकताय? अशा बाबतीत थोडंसं आयडिया घेण्याचा विचार आहे किंवा बऱ्याच लोकांसोबत मीटिंग्स अलाइन्ड आहे. म्हणजे दिवसभरात मी एक 3-4 फक्त मीटिंग्स करतोय. जास्त काही करत नाहीये. फॅक्टमध्ये जे आहे ते मी तुम्हाला सांगतो. 3-4 मीटिंग होत आहेत. हार्डली 15-20 मिनिटं आपण प्रत्येक व्यक्तीसोबत बोलतोय. पण फक्त मुद्दा हा आहे, की प्रत्येक व्यक्ती वेगवेगळ्या डिपार्टमेंटचा किंवा वेगवेगळ्या सेक्टरचे लोक आहेत. आता आपल्याकडे बघा, आपण लोकं काय करतो जनरली गावाकडे हा एक बिझनेस चालतो बघा. आपण काय केलं जातं, की
लेट्स से तुम्ही एखादी गाडी घेता, पुण्यामध्ये आय-टी कंपनीत एखादी गाडी लावली. तुमच्या मित्र किंवा संबंधातल्या कोणाकडे तर नक्की असं असणार आहे, की बाबा गाडी घेतली, आय-टी कंपनीत लावली, मंथली पे आउट येतोय, ड्रायव्हर वगैरे सगळ्या गोष्टी मॅनेज कराव्या लागतात. कधी-कधी काय होतं, की बघा ग्रामीण भागात असं म्हणतात, की चालक-मालक संस्था आहे. म्हणजे ड्रायव्हर पण तेच, गाडी बी त्याचीच. सो त्याच्यामध्ये त्यांना प्रॉफिट जास्त होतो. इथं जेवढे ड्रायव्हर्स आहेत, त्यातले निम्म्यापेक्षा जास्त चालक-मालक संस्था आहे. म्हणजे ज्याची गाडी त्याच चालवतोय. ओके. सो माझा व्ह्यू असा अजिबात नाही, की बाबा तुम्ही इथं गाडी घ्या, मग इथं ड्रायव्हिंगला लावा आणि इथं काहीतरी होईल तुमचं. मग टॅक्सी बिझनेसमधनं तुम्ही पैसे कमवाल. हे असलं काही नाही. असं काय करायचं नाही. हे करायचं असेल तर तुम्ही इंडियामध्ये करा. एवढ्या लांब यायचं, इकडं पैसे गुंतवायचे, इथं 40-50 लाखाची गाडी घ्यायची आणि मग तुम्ही त्याच्यातनं रिकव्हरी-बिकव्हरी. इकडं लोन बिन अजिबात भेटणार नाही तुम्हाला. सुरुवातीला अजिबात लोन बेनिफिट नाही. इकडं तुम्हाला डायरेक्ट कॅश पेमेंट करावं लागेल. मग ते इंडियामधनं सगळे पैसे ट्रान्सफर करा, कुठलं तर लोन तिकडं टाकावं लागणार. सो दॅट इज नॉट पॉसिबल. मी तुम्हाला एक टाइप ऑफ बिझनेस सांगतोय. काल मी अशा व्यक्तीसोबत भेटलो, की बाबा जो ह्या सगळ्या गोष्टींमध्ये डील करतो. मग गाडी घेण्यापासून तुमची गाडी कंपनीला किंवा टॅक्सीमध्ये किंवा ह्यांचे जे कॅब कॅब ॲप्लिकेशन्स आहेत. करीम आहे किंवा बोल्ट म्हणून एक आहे. सो त्या ॲप्लिकेशनला कनेक्ट करून देण्यापर्यंत सगळं काम करतो आणि ते काहीतरी 3% कमिशन घेतात. जो काही प्रॉफिट असेल त्यातनं सॉरी जो काही प्रॉफिट नाही, जे काही कलेक्टेड अमाउंट आहे त्याच्यामधनं 3 to 4% काहीतरी कमिशन घेतात. आता वेबसाईटवरती जास्त आहे, बट जर फ्लीट जास्त असेल म्हणजे गाड्या जर जास्त असतील, सो एकाच ओनरच्या जास्त गाड्या आहेत, सो त्यांनी कमिशन कमी करू शकतात. अशा पद्धतीची कन्सेप्ट आहे. आता हे एक गोष्ट झाली. ह्याच्यानंतर अजून एक 4-5 जणांना मी भेटलो. सो मुद्दा हा आहे, की बाबा अशा आम्ही अपॉर्च्युनिटीच्या शोधात आहे, जे आम्ही आपल्या इथल्या कॉमन पर्सन किंवा कॉमन फॅमिलीमध्ये आपण ती अपॉर्च्युनिटी देऊ शकतो आणि लोकं नक्कीच एक नवीन बिझनेस किंवा इकडं काय करता येईल, काय नाही, या गोष्टी एक्सप्लोर करू शकतात. एंड पॉइंट काय होणार आहे मला एक सांगा, की जर विचार करा तुम्ही एखादा बिझनेस चालू केला, इथं असू देत, इंडियात असू देत, ओव्हरऑल विचार करा, की तुम्ही एखादा बिझनेस चालू केला आणि लेट्स से लॉस होत गेला, 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 लॉसच झाला एक दिवस. किती लॉस होणार आहे? इन्व्हेस्टेड अमाउंट इज युअर टोटल लॉस. म्हणजे जेवढे पैसे घातले तेवढे टोटल लॉस आहे. त्याच्या पलीकडचा विचारतो, की जी टोटल अमाउंट ऑफ लॉस आहे, लेट्स से ₹50,00,000 लॉस आहे तुम्हाला. समजा 2 वर्ष तुम्ही हा व्यवसाय केला आणि तुमची गाडी लॉसमध्ये गेली. कमी कमी किमतीला विकायला गेली, की ते तुमचं जे काही असेट इथं होतं किंवा जे काय होतं तुमचं किंवा जे काही बिझनेस तुम्ही चालू केला तो लॉसमध्ये गेला. एक अझम्पशन करा ₹50,00,000 लॉस आहे. 50,00,000 जर लॉस असेल, तर यंग जनरेशन्सला सांगतोय आपल्याकडं अख्खं आयुष्य पडीक आहे. आपण 10 नाही 100 वेळा ₹50,00,000 कमवू शकतो. सो ₹50,00,000 लॉस होईल किंवा आपली अमाउंट लॉस झाली तर काय? ह्याच्या भीतीत न राहता, जर आपली अमाउंट ग्रो झाली आणि आपल्याला जर तिथं बेनिफिट भेटले आणि आपला बिझनेस जर प्रॉफिटेबल झाला, तर काय? ह्या बाबतीत पण विचार करा. बऱ्याच जण असं विचार करतात, की सर मग लॉस झाल्यावर काय करायचं? यार लॉस झाल्यावर काय करायचं? ह्याच्यासोबत तुम्ही प्रॉफिट झाल्यावर काय करणार? ह्याचं पण प्लॅनिंग आहे का तुमच्याकडे? तुम्ही असं काय नियोजन केलंय का? मला ह्या फायनान्शियल इयरमध्ये समजा 1.5 कोटीचा प्रॉफिट झाल्यानंतर मी एक फ्लॅट घेऊन ठेवणार आहे. एक एफ-डी करून ठेवणार आहे. एक मार्केटमध्ये पैसे घालणार आहे. इक्विटी करणार आहे मी. इकडे एखादा फ्लॅट घ्यायचा विचार करणार आहे. अशा बाबतीत काय प्लॅनिंग आहे का तुमच्याकडे? नाही. आपण घाबरून मागं-मागं पळत चाललोय. हे तुम्हाला सांगतोय एक 5-10 वर्षानंतर ही जी कंट्री आहे ती कदाचित म्हणजे मे बी माझा अंदाज आहे, असं काय कुठं लिहिलेलं वगैरे वाचलेलं नाही मी. एक माझा अंदाज आहे, की बाबा हे बिझनेस हब होऊन जाईल. तर तुम्हाला नवीन कुठला बिझनेस चालू करा, UAEमध्ये जावा, तिथं बिझनेस इझिली चालू होईल. तुम्हाला प्रॉफिट चालू होतील. पण तेव्हा इतकी गर्दी असणार इथे, इतकी गर्दी असणार आहे म्हणजे हे जे आता आम्ही डाउनटाउनमध्ये राहतोय, म्हणजे ते तुम्ही जे रील्सवरती वगैरे ते ॲड्रेस हॉटेल आहे किंवा बुर्ज खलिफा आहे. हे सगळे प्रीमियम लोकेशन्स बघताय, हे सगळं आता अवती-भोवती आपल्या. म्हणजे झोपेतनं उठलं तरी मला तेच दिसतंय आणि किचनमध्ये जाऊन समजा डायनिंग टेबलवरती आपण जेवत असलो तरी मला तेच दिसतंय. सो इथं राहण्याचं एक कारण आहे, की बाबा आपल्याला मोटिव्हेशन भेटलं पाहिजे किंवा बघा आता समजा मी अशा अपार्टमेंटमध्ये राहतोय जिथे XYZ मंथली रेंट आहे. सो आता रेंट काय मला एक्सपोज करण्यात काय पॉइंट नाही. युजलेसच आहे. कारण तसंही तुम्ही काय ते पे करणार नाही आणि मी काय तुमच्या खिशात टाकणार नाही. सो ते एक्सपोज करण्यात काही पॉइंट नाही मित्रांनो. फक्त एक विचार करा, अशा अपार्टमेंटमध्ये जिथे XYZ हेवी रेंट आहे आणि इथं माझ्या शेजारी जो माणूस राहतोय किंवा स्विमिंग पूलमध्ये जो कदाचित मे बी माझ्यासोबत स्विमिंग करेल किंवा जिममध्ये किंवा कुठेही इतर प्रिमाइसेसमध्ये जसे हालचाल बोलचाल होते. विचार करा त्यांचं स्पीड ऑफ लाईफ काय आहे? त्याचे जर तुमच्या शेजारी तो बसलाय आणि त्याने एखादा त्याचा फोन कॉल अटेंड केला आणि त्याने 2 आयडियाज बाबतीत बोलला आणि ते तुमच्या कानावर पडलं आणि तुम्हाला क्लिक झाले, हे इंडियातनं तुम्ही घेऊ शकता. प्रॉब्लेम काय? तुम्हाला मोटिव्हेशन भेटलं पाहिजे, कनेक्शन्स झाले पाहिजेत. त्यामुळं अशा लोकेशन्समध्ये राहणं गरजेचं आहे. आता बरेचसे इन्फ्लुएन्सर तुम्ही बघू शकताय. काही
न्यू बिझनेस गाईज आहेत, म्हणजे या आपल्या बिझनेसमध्ये नवीन पोरं आहेत. फॉलोअर बिलर बेस आपल्यापेक्षा चांगला आहे बरं का, रिस्पेक्टेड, काय प्रॉब्लेम नाही. पण त्यांनी ट्रेडिंगमध्ये वगैरे थोडेसे नवीन आहेत. सो ही लोकं किंवा बरेच जण असे काय करतात, की ऑप्शन पण असा आहे, की तुम्ही भर दुबईमध्ये राहा. भर दुबईमध्ये कसं आहे, मंथली हार्डली हार्डली बरं का ₹1,00,000 रेंट जाईल. भारीत ते भर दुबईमध्ये भारीतला फ्लॅट घेतला तरी पण ₹1,00,000 रेंट जाईल. पण तिथं सगळे लोकं एम्प्लॉईज आहेत. 100% एम्प्लॉयी राहतात. तिथं बिझनेसमन अजिबात कोण राहत नाही. तिथं नवीन आयडियाज काहीच नाही आहेत. बस तुम्ही कामाला जाताय, माघारी येताय, दॅट्स इट. त्याच्या मीन टाईममध्ये तुमच्याकडे जे उरलेले पैसे आहेत, ते तुम्ही डाउनटाउनमध्ये येऊन खर्च करू शकता. म्हणजे एखाद्या रेस्टॉरंटमध्ये जाऊ शकताय, महागड्या गाड्या वगैरे फिरवू शकताय. मग ते वाईब-बीब मारणं, जरा फ्लेक्स मारायचा विषय येतो. बट ते दॅट इज पॉइंटलेस. आपला मेन व्ह्यू इथं हा आहे, की आपल्या लोकांसाठी आपल्याला काय घेऊन जाता येईल. तुमच्या समोर कंटेंट काय आणता येईल. आता काल परवा फॉरेक्स एक्स्पोमध्ये पण आम्ही बरेचसे ब्रोकर वगैरे बऱ्याच लोकांसोबत बोललो. बरेच आम्ही अ, अल्गोवाले होते. अल्गोवाले इन द सेन्स त्यांचा काही बूथ नसतोय बरं का. असं काय स्पेसिफिक त्यांचा बूथ नसतो. ते प्रॉपर ब्रोकर्सचा एक्स्पो होता. पण बाकीचे जे लोकं वर्दळ करतात म्हणजे व्हिजिटर्स आहेत का नाही, त्यांच्याशी तुम्ही थोडीफार चर्चा करून किंवा त्यांचा अल्गो कसा वर्क करतो, काय असं कळून जातं. काय प्रॉब्लेम नाही. 2-3 अल्गो बाबतीत मी थोडीशी माहिती काढून ठेवली. आता बघायचं की बाबा त्यांनी ॲक्युरसी किती देतात, काय देतात, त्यांच्याकडे डिटेल्स कितपत आहेत, हिस्ट्री डेटा किती आहे. या सगळ्या गोष्टी बघून तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातील. ओव्हरऑल आम्ही येत्या दिवसात तुम्हाला कंटेंट शूट करून भेटेल. तुम्हाला नवीन-नवीन आयडियाज भेटतील. दुबई खरंच महाग आहे का अफोर्डेबल आहे? या बाबतीत पण डिटेल्स तुम्हाला शेअर केले जातील. कारण रील्सवरती प्रत्येकाला हेच दाखवायचं आहे, की मी ₹5,00,000 रेंट भरतोय, मी ₹10,00,000 रेंट भरतोय आणि मी आता गाडी घेतली आहे जी 5 कोटीची गाडी आहे. सो बरंच असं तुम्हाला दाखवलं जातंय. पण ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम काय होतोय, आपल्या माणसांना असं वाटतं, की "अरे यार, हे सोड यार, आपल्याला नाही होणार हे." आपल्याला डिमोटिव्हेट पण होऊ शकता तुम्ही. कारण की समोरच्याकडे एवढा पैसा आहे, की तुम्ही असं दबकून जाऊ शकता. सो तुम्हाला फॅक्ट सांगितल्या पाहिजेत, की नेमकं इथं चाललंय काय? आणि तुम्ही कितपत अफोर्ड करू शकता आणि दुबईमध्ये राहून देखील तुम्ही ट्रेडिंग कशा पद्धतीने करू शकता. एमिरेट्स आयडीचा काय बेनिफिट आहे आणि अकाउंट ट्रान्सफर केल्यानंतर काय बेनिफिट भेटतो. बराच कंटेंट तुम्हाला या दिवसात येणार आहे. रील्सवरती पण कंटेंट येईल आणि YouTube व्हिडिओमध्ये पण कंटेंट येईल. स्टे ट्यून. आपलं जे चॅनल आहे त्याला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा आणि ह्याच चॅनलवरती तुम्हाला व्हिडिओज कंटिन्यू बॅक टू बॅक येत जातील. सो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन स्पेसिफिक टॉपिकवरती आणि एक्साइटिंग गोष्टी असणार आहेत. त्यामुळे स्टे ट्यून आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक यू.